छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। महायुतीत सर्व काही अलबेल असल्याचा दावा केला जातोय, तर शिवसेनेत नाराजी आणि बंडखोरीच्या चर्चांनी जोर धरलाय। ठाकरे सेनेकडून देवयानी डोणगावकर, तर भाजपकडून सुहास शिरसाट आणि एमआयएमकडून हाजी इसाक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनीही भाजपच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केल्यानं राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात विविध पक्षांच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरले। ठाकरे सेनेच्या देवयानी डोणगावकर यांनी महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने उमेदवारी अर्ज दाखल केला, तर भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांनीही समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज भरला। तर एमआयएमचे उमेदवार हाजी इसाक यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक अधिक रंगतदार केली आहे। दरम्यान शिंदे गटाच्या शिवसेनेत अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची चर्चा सुरू झाली आहे। आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानं महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चांना आता बळ मिळालंय। याच पार्श्वभूमीवर आमदार विलास भुमरे यांनी अब्दुल सत्तार यांच्या नाराजीशी आपण सहमत नसल्याचं सांगत सर्वांनी पक्षासाठी एकत्र काम करण्याचं आवाहन केलंय। तर दुसरीकडे एमआयएमचे समीर बिल्डर यांनी ठाकरे सेनेकडे भाजपला पराभूत करण्याची ताकद उरली नसल्याचा दावा केला। महायुतीतील मतभेद, विरोधकांचे आरोप प्रत्यारोप आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या घडामोडींमुळे छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीचे राजकारण चांगलंच तापलंय। आता पुढील राजकीय समीकरणाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय।